काहीही तोंडातून बोलणे, अर्वाच्य भाषा वापरणे हे इथल्या लोकांना कधी मान्य नसतं. पण त्याची शिक्षा त्यांनी नागरिकांनी मताच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेली दिसते. ते करून आपण प्रसिद्धीसाठी कुठल्या थराला जातोय ही काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. निर्णय पक्षनिधी देतील तो मान्य असेल, परंतु आम्हाला जनतेनं जो जनाधार दिलाय तो महाविकास आघाडीच्या उलटा दिलाय, काँग्रेस पक्षाच्या उलटा दिलाय. त्यामुळे त्यांच्या बरोबर महापालिकेत काम करणे हे कदापि आम्हाला शक्य नाही. आज माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला गेल्या 5 वर्षामध्ये 57 कोटी रुपये निधी मला दिलेला आहे. कुठलीही कामं या ठिकाणी राहणार नाही. हा नेत्यांनी जाहीरपणे जो शब्द दिला आहे ती पाळणारी दोन्ही नेते. त्यामुळे कोल्हापूरला विकासात्मक भविष्य अतिशय या 5 वर्षात चांगलं आहे. तर त्या पोस्टरवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला नेहमी चर्चेत राहण्यासाठी ते काही उद्योग करत असतात. आता ईव्हीएमच्या बाबत जे बोलत असतील तर त्यांची आता ज्या पक्षाबरोबर आघाडी होती त्यांच्या या ठिकाणी 34 सीटा आल्या. तर त्याही ईव्हीएमचा वापर करूनच आल्या का? आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतो याचा जरा ताळतंत्र ठेवून या माणसाने बोललं पाहिजे किंवा पोस्टर अशा पद्धतीचे लावले पाहिजे. नाही, अशी कुठली गोष्ट नाही जे जनतेने दिले. उलटा आम्हाला कमीत कमी 60 मताधिक्य अपेक्षित होतं. त्या ठिकाणी 60 नगरसेवक महायुतीचे येतील असं वाटत, तरी ते तशी संख्या आमची थोडी कमी झाली आहे. त्याबद्दल आम्ही कुठं बोललेलो नाही. असं शिंदे सेना शिंदे अंतर्गत आमच्यावर येईल असं सतीश पाटील उजवत म्हणतात किंवा ते पब्लिकला बूम करायचा किंवा असं प्रयत्न चालू आहे. हे अतिशय चुकीची चर्चा आहे. अशा पद्धतीचं कोणतीही वातावरण या ठिकाणी नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट काल त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की जे पदाधिकारी होतील ते महायुतीचे होतील. आणि आज आमचा जरी विचार करायला गेले तर आज दक्षिण मतदारसंघामध्ये महायुतीवर लोकांनी एवढा विश्वास टाकलेला आहे, एवढं मोठं यश या ठिकाणी दिलेलं आहे. आज माझ्या ज्या वाट्याला सीट शिवसेना म्हणून ज्या सीट आल्या होत्या त्या 100% सीट या ठिकाणी दक्षिणमध्ये आम्ही निवडून आणले. महायुतीच्या भाजप आणि सेना मिळून या ठिकाणी साधारण 22 सीट या ठिकाणी दक्षिणला आलेले आहेत. असं कुठलंही जनतेने जो विश्वास टाकलाय त्या विश्वासानेच यापुढे काम केलं जाणार. आणि माझं वैयक्तिक मत सांगतोय की जी बाजू आता आपण घेतलेली आहे, शिवसेना पक्ष आम्ही स्वीकारलेला आहे आणि ते जे निर्णय पक्षनिधी देतील तो मान्य असेल, परंतु आम्हाला जनतेनं जो जनाधार दिलाय तो महाविकास आघाडीच्या उलटा दिलाय, काँग्रेस पक्षाच्या उलटा दिलाय. त्यामुळे त्यांच्या बरोबर महापालिकेत काम करणे हे कदापि आम्हाला शक्य नाही. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागले, एका बाजूला असंही म्हटलं जातं की भाजप पक्षाच्या पत्त्यावरती पडावं यासाठी जनसुराज्य पक्ष आणि तिसरी आघाडी यांची बऱ्यापैकी मदत झाली, बीटी म्हणून काम केलं. मी काही ते तसं बोलू शकणार नाही. एकंदरीत बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला जनस्वराज्य पक्षाचा फटका हा शिवसेनेला झालेला या ठिकाणी दिसतोय. बऱ्याचशा सीट्स, चांगल्या सीट्स, चांगले नगरसेवक ज्यांनी 15-15, 20 वर्ष या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, लोकांच्या राहून लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्या लोकांनी या ठिकाणी पराजय या ठिकाणी स्वीकारावा लागला. थोडाफार फटका आम्हाला जनस्वराज्य या पक्षाचा शिवसेना पक्षाला या ठिकाणी बसला. पूर्वी आम्ही जे 15 वर्ष काम केले आणि आत्ताचा प्रशासकीय 5 वर्ष कालावधी, त्यामध्ये जे महापालिकेचा वेगवेगळ्या विभागांमधून या ठिकाणी जो महसूल जमा होत असतो त्यामध्ये बरीचशी तफावत झालेली या ठिकाणी दिसते. त्याला कारणही असं असतं की ज्या वेळेला सभागृह असतं त्यावेळेला नगरसेवकांचं सर्व महापालिका कर्मचारी असतील, अधिकारी असतील, वरिष्ठ कनिष्ठ सर्व अधिकाऱ्यांच्यावर, कर्मचाऱ्यांच्यावर हे बारीक लक्ष असतं. त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर काम केलं जातं. तुमची ही जी महसुलाची वसुली ही बऱ्यापैकी या ठिकाणी बऱ्यापैकी होत असते. त्यामुळं आत्ताच्या कालावधीपेक्षा आम्ही नगरसेवक असताना बराचसा निधी महापालिकेमार्फत देण्याचा आमचा प्रयत्न आजपर्यंत राहिला आहे. आणि इथून पुढेही जे वसुली आजपर्यंतच्या राहिलेल्या असतील काय असतील, आता अधिकारी कितीही काम करत असतील तर सगळ्या लोकांनी एकत्रित काम केलं तरच ते शक्य असतं. बऱ्याचशा त्रुटी त्यामध्ये दिसतात. सभागृह चालू झाल्यावर नक्कीच त्यामध्ये महसुलामध्येही नक्कीच वाढ होईल. महापालिकेमार्फत त्या ठिकाणी निधी वाढवला जाईल हा 100% आम्ही प्रयत्न करणार. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांचं आजपर्यंत आपण बघितलं तर कोल्हापूर विशेष सहकार्य राहिलेलं आहे. आणि त्यांच्याकडून
कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडला जाणार नाही ह्या त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांनी वारंवार ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला गेल्या 5 वर्षामध्ये 57 कोटी रुपये निधी मला दिलेला आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. त्यामुळे आपण विचार करा की किती निधी कोल्हापूर शहराला या ठिकाणी येऊ शकतो. कुठलीही कामं या ठिकाणी राहणार नाहीत. हा नेत्यांनी जाहीरपणे जो शब्द दिलेला आहे की पाळणारी दोन्ही नेते आहे. त्यामुळे कोल्हापूरला विकासात्मक भविष्य अतिशय ह्या 5 वर्षातलं चांगलं आहे. ह्या वृत्ती कोल्हापूर शहराचा आज म्हणजे जर इतिहास जो बघितला तर अशा वृत्तींना थारा या ठिकाणी दिला जात नाही आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी ते जाणवून दिले. ज्या वृत्ती समाजामध्ये व्यापारी असतील, डॉक्टर्स असतील किंवा इतर सरकारी डिपार्टमेंट्स असतील अशा लोकांना त्रास देणे किंवा काहीही तोंडातून बोलणे, अर्वाच्य भाषा वापरणे हे इथल्या लोकांना कधी मान्य नसतं. पण त्याची शिक्षा त्यांनी नागरिकांनी मताच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेली दिसते. असे जे बोलत राहायचे नेहमी त्यांना तुमच्या तांदळातल्या खड्यासारखं या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी बाजूला केलेलं आहे आणि आता तरी त्यांनी त्यातून शांतपणा घ्यावा अशी मला अपेक्षा आहे. ते करून आपण प्रसिद्धीसाठी कुठल्या थराला जातोय ही काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण बोलल्यानंतर लोकांना काय वाटतं त्याचं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी ज्या काही गोष्टी असतील कायदेशीर कराव्या लागत असतील त्या नक्कीच आम्ही करणार. ज्या प्रशासनाकडे कुठल्याही पोलीस प्रशासन असेल, महापालिका असेल, निवडणूक आयोग असेल ह्या ठिकाणी सगळ्यांच्याकडे त्याबाबतचा पत्रव्यवहार हा नक्की होईल. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.